माझं नाव सुनीता लक्ष्मण ढेकले. मग काय झालं होतं? तर यांचं बायपास झालं सर. तर पहिल्यांदा नाही का आम्ही सेवाग्रामला का नाही याची ट्रीटमेंट सगळ्या केल्या होत्या सेवाग्रामला. तर त्याच्यामध्ये नाही का यांना ते एन्जिओग्राफी मध्ये नाही यांचे ब्लॅकेट निघाले. तर मग ते माझा मुलगा म्हणजे माझा बहिणीचा मुलगा आहे ना, डॉक्टर आहे तो. तर त्यांनी मग आम्हाला इथं आणलं होतं, बुटेबोरीला पाठवलं. तर बुटेबोरीमध्ये तिथं यांचं ऑपरेशन झालं. तर त्या सराचं नाव का भटकर आतिश भटकर त्यांनी केलं होतं. पण त्यांच्यामध्ये नाही का 2च महिन्यानं यांना त्रास व्हायला लागला. बायपास ऑपरेशन केलं. बायपास झालं त्यांचं. आशिष भटकर सरांनी. पण ते आम्ही नाही का सर ट्रीटमेंट करायला जायचे ना, पण ते आम्हाला असे नव्हते म्हणत, हे म्हणायचे मला इतका त्रास होते, ते औषधी द्यायचे लिहून. पण त्यांनी आम्हाला असं नाही म्हटलं की तुम्ही एन्जिओग्राफी अजून परत. आम्ही स्वतःहून म्हटलं त्यांना की आम्हाला एन्जिओग्राफी करायची आहे. तेव्हा मग तिथं बुट्टेबोरीला जिथं ऑपरेशन झालं तिथंच माझी मुलगी आणि जावई घेऊन आले. आणि तिथंच ते का नाही 8 दिवस राहिली भरती. तिथं सगळ्या टेस्ट केले आम्ही, एन्जिओग्राफी केली. आणि मग तिथून नाही का लिहून दिलं वाटते की ते तिथे सीएनजी करायसाठी आम्ही नागपूरला घेऊन आलो होतो. मग इथे त्या हॉस्पिटलमध्ये तर तिथं त्यांची अजून जास्त तब्येत बिघडली होती. तर त्यांनी तिथं मग तुमच्याकडे पाठवलं. आणि तुम्ही आता मग इथं चांगलं केलं आता ते. तर तुम्ही म्हणाले- एंजिओप्लास्टी नंतर चांगले आहे. हो, आता तुम्ही म्हणाले की हे बघा सक्सेस, पहिलं सक्सेस नाही झालं होतं आधीचं ऑपरेशन, आता आता हे सक्सेस झालं. ठीक. हो.